पाहायला मिळेल महेश गावित. इथे मात्र पहिलाच बॉल मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार होतो. नो डाऊट ज्याचा खेळ या मॅच मध्ये चांगला राहिला. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 3 रिक्षाचा गाड्या फिरवता फिरवता आज जव्हारचं गाडं फिरवलं. सेमीफायनल पर्यंत पोहोचलोय. आमचा बॉलर प्रत्येक ठिकाणी कॅच सोडतो. आजच्या दिवसाच्या फायनल गटामध्ये पोहोचलोय. आता आपण जर पाहिलं तर 22 बॉल 22 ची मॅच आहे जी 2 बॉल 1 मध्ये आली. खेळाडूंनी आज पुन्हा एकदा दमदार आणि दर्जेदार खेळ. लोक नमस्कार, अनिकेत पाटील ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आलोय आपण जव्हार चषक खेळायला. WPL सीझन फार खराब गेली आपली. 5 मॅचमध्ये 40 रन पण नसतील. एवढी खराब सीझन गेली ना की अशी सीझन कोणाची जावी नाही. म्हणजे अख्खी सीझन चांगली गेलेली आहे आणि वाड्या तालुक्यातली बेस्ट टुर्नामेंट ती मी वाट लावून टाकली. एक साधी षटकार सुद्धा मारता आली नाही मला समजलं नाही. मी प्रेशरमध्ये खेळलो की कशा काय कुठल्या माइंडमध्ये खेळलो मलाच कळलं नाही. पण आज आलो जव्हार चषकला गावची टीम घेऊन. आपली रित्याबाईंनी स्पॉन्सर केलं आहे पुन्हा एकदा. आणि जीवी स्पोर्ट्स रित्याबाई आपला फक्त एका शब्दावरती सगळीकडे एंट्री करतोय या वर्षी. म्हणजे त्यांनी खरं सांगायचं गेलं ना तर आज इतकं मोठं नाव झालं ना आमच्या टीमचं माझं, तर ते फक्त रित्याबाई आणि जीवी स्पोर्ट्स. कारण की खूप 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 सपोर्ट केला आहे. पहिल्या बॅक टू बॅक आम्ही समथिंग 9 फायनल हरलोय. तरी पण त्या 9 फायनल हरून पण त्यांनी आम्हाला कधीच कुठे एंट्री टाकण्यासाठी नकार नाही दिला. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी फक्त त्याला फोन केला की बाबा इथे मॅच टाकतो का एंट्री, लगेच यस लगेच ॲडव्हान्स टाकून ना एकदम मोकला. आता पण जव्हार चषकला फक्त मी त्याला बोललो की बाबा एंट्री करायची आहे, त्यांनी 1 मिनिटामध्ये एंट्री केली. थँक्यू रित्याबाई आम्हाला इतकं सपोर्ट केल्याबद्दल. आणि आम्ही आता बेस्ट देण्याचा ट्राय करू आणि इथे सुद्धा फायनल मारायचं ट्राय करू. कारण की जव्हार चषक खूप मोठं चषक आहे, नामांकित चषक आहे. ट्राय करू इथे बेस्ट देण्याचं. आज आपली पूर्ण टीम नाही आहे, चांगले मोठमोठे प्लेयर नाहीत आपल्याकडे. आज रुपेश जाधव, मंगेश आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी. आज पांडवास टीम आपली बारकी टीम, सगळी टीम बारीक टीम बघूयात काय करते. आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत राहा. आपण लास्टपर्यंत दाखवूयात काय होतंय काय नाही. फक्त मोटिवेट करा मला चॅनलला सबस्क्राईब करून. बस आपल्या मॅच दाखवण्याचा आपण 100% ट्राय करूया, सगळं दाखवू. जव्हारचा माहोल बघा. जव्हार क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतं. बारीक छोटे लोक बघायला आलेत. राजीव गांधी स्टेडियम. तर ऑल द बेस्ट पिंपलासकर, ऑल द बेस्ट. हे महत्वाचं बॅटल आहे अनिकेत आणि राज दळवी या दोघांमधलं. बघूया कशा पद्धतीने इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. थांबवणं थोडंसं कठीण आहे. बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी ती इथे त्याच्या वतीनं ती आपल्याला पाहायला मिळेल. महेश गावित. इथे मात्र पहिलाच बॉल. वा काय फटका खेळलाय. बॉल सीमा रेषा पार होईल. इथे चौकारामध्ये फरार पाहायला मिळालाय. हे बघा तिथे तुम्हाला पाहायला मिळते ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. वा काय अप्रतिम पद्धतीनं तिथे हा चेंडू खेळला गेलाय. चौकारामध्ये परावर्तित. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल अगदी फुलर लेंथवर टाकला होता. खराब फिल्डिंग. बॉल सीमा रेषा आपला आहे. इथे मिडल ऑफ द बॅट ओव्हर पिच चेंडू होता. त्याला मैदानाच्या आत जागा नाही हे सांगत असताना बॉलला उचलून फेकून दिलंय. 43 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलंय टीम DKP स्पोर्ट्स पाहुणेपाडाच्या विरोधात. ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जीवी स्पोर्ट्स कडनं गोलंदाजी करण्याकरता बघूया रुपेश साबळा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते सुपर 6 त्या लढती आपल्याला पाहायला मिळतील शनिवारी रात्री. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ्टमच्या अतिरिक्त बाहेर वाईड न केली. पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 5 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी होती. आपटून टाकलेला बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल कॅरी झाला. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर राज दळवी त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडे उभा आहे.
यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट करता आलाय आणि तो तुम्हाला तिथे दाखवला जातोय. यावेळेस मात्र राज दळवीनं बॉलला उडवलंय. उंची तर खूप गाठली आहे, मात्र लांबी किती क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी. दुसरं षटक प्रगती पदावर आहे आणि थोड्याशा अडचणी त्या जरूर निर्माण केल्या गेल्यात. विकेटचं बदन ते झालंय. निकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल, निकेतच्या बॅटचा स्पर्श आणि विकेट किपरचा सहारा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार होतो. आणि नो डाऊट ज्याचा खेळ या मॅच मध्ये चांगला राहिला, ज्यानं फलंदाजी करताना अगदी गोलंदाजांची पिटाई केली आणि गोलंदाजी करताना फलंदाजांना बांधून ठेवलं, तो अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ती देऊन आपला सन्मान केला जाईल. इथे विजयी होतीये टीम जीवी स्पोर्ट्स सुपुंडे. जीवी स्पोर्ट्स सुपुंडेला चला पुढील सामना टॉस संपण्यात झालेला आहे. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. निर्माणचे विपक्ष उमर 11 वडवली. दोन्ही टीम वाडा तालुक्यातून बिलॉंग करतात आणि दोन्ही टीम तगड्या आहेत, यामध्ये शंका नाही. आणि त्यामुळेच मागील सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार ज्या खेळाडूंनी जिंकला तो निकेत या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याला मात्र सामनावीर पुरस्कार सुपर एक्स स्पोर्टच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट तो मात्र देण्यात येतो आणि अंकुश बरफ यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाते. चार षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 3 ओव्हरसाठी आपल्याला जरूर 15 मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात येतोय. आपण पहिल्या दिवसापासून पाहिलंय ज्या पद्धतीने जरूर 3 षटकाकरिता तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिला जातोय, तर तुम्हाला त्या वेळेमध्ये 3 षटकं कंप्लीट करावीच लागतील. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अशा पद्धतीचे जे नियम आहेत ते नियम पाहायला मिळतात जवळ चषकामध्ये. क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळतात आपल्याला आणि भरपूर लांब लांबवरून त्या मैदानावरती दाखल झालेल्या आहेत टीम. पिंपलास वालं कुठं पण जाऊ दे. काय देव बिव केलाय का नाही? बिग स्टार स्टार तुम्ही 30 रन 35 रन मारता. आमचा काय 6 आउट आम्हाला आमची कोणाची मॅच तुम्ही येणार ना रे पहिली. आम्ही मॅच पहिली नाही. रिक्षाचा गाड्या फिरवता आज जव्हारचं गाड्या फिरवलं. बाई पहिली मॅच मॅन ऑफ द मॅच दिवस. क्रिकेट कसा असू शकते. WPL मध्ये 40 रन सुद्धा नाही झाल्या 5 मॅच आणि इथे एकच मॅचमध्ये 36 रन झाले. म्हणजे क्रिकेट जेवढं चांगलं दाखवते तितकं वाईट पण दाखवते. 5 मॅच माझ्या WPL इतकं खराब गेला ना, त्याच्यामुळे पोरं काय मी स्वतः बॅकवूडला गेलेलो. प्लस काही जण बोलत होते की ब्लॉगिंग करतोय म्हणून की गेम खराब झाले. मी त्यांना सांगू इच्छितो का ती ब्लॉगिंग मी क्रिकेटच्या याच्याने काय संबंध. मी फक्त माझ्या मजेसाठी आणि एक यूट्यूबसाठी कंटेंट काहीतरी पाहिजे. लोकांना जे लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दिसतं त्याच्या व्यतिरिक्त प्लेयर काय करतात ते दिसलं पाहिजे म्हणून फक्त ब्लॉगिंग करतोय आणि मी माझी लाईफ एन्जॉय करतोय. बाकी तुम्ही काहीही समजा. बस आज मॅन ऑफ द मॅच भेटली पहिलीच भारी वाटते. एक मॅच एक टुर्नामेंट जी वाड्याची बेस्ट होती ती खराब गेली. बट आहे क्रिकेट आहे. जसे चांगले दिवस येतात तसे वाईट पण दिवस दाखवते क्रिकेट. सेमीफायनलपर्यंत पोहोचलोय आणि आता आलमान वर्सेस पिंपलास मॅच चालू आहे. तुम्हाला दाखवतो. पिंपलासने 1 साईड मारले, सॉरी आलमानने 1 साईड मारले पिंपलासला. त्यांची आणि आमची होईल मॅच. सापरोंडा टीमला चिकीमध्ये बाय भेटली तर ते डायरेक्ट बायला आहेत. आता आमच्यामध्ये जो जिंकेल दोघांमध्ये मे बी आलमान येईल आमच्यासोबत खेळायला. आलमानमध्ये आणि आमच्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट आजच्या दिवसातली फायनल खेळेल. आणि आमची पोरं मॅच आहे तरी पण रिलॅक्स, काही घेणदेण नाही. ही आपली पोरं आहेत. दुसऱ्या टीमची पोरं थोडंसं दुसऱ्या टीमची पोरं थोडासा वर्कआउट करतात, एक्सरसाइज करतात. जो आमचा बॉलर प्रत्येक ठिकाणी कॅच सोडतो, प्रत्येक नाईट टुर्नामेंटला कॅच सोडतो.
काय सांगा. पण बोरगड तो संघ सुपर 6 मध्ये तिसरा संघावरच सुरुवात या वेळेला पाहायला मिळते. पुढील बॉल या वेळेला फुल टॉस मिळाला गेलाय आणि फुल टॉसला सरळ फेकून दिले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 12च्या जवळ हा रन रेट सध्या पाहायला मिळतोय जीवी स्पोर्ट. पुढील बॉल या वेळेला टायमिंग स्वीट साऊंड काय अप्रतिम आलाय आणि त्यानंतर खूप लांब लचक तो फटका. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ची गोलंदाजी मात्र या वेळेला काय सुरेख फलंदाजी. टायमिंग प्रॉपरली या ठिकाणी दिले जात आहे या टीमच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती ती देखील विकेट आपण पाहिली आणि आरामात हा सामना जरूर जिंकला गेला. डिफेंड धावा त्या मात्र झाल्यात त्या 45. चला टॉस साठी याचे दोन्ही टीम कॅप्टन जीवी स्पोर्ट आणि एजीएस भाई आजच्या दिवसाच्या फायनल गटामध्ये पोहोचलोय. आता सापरोंडे वर्सेस सुपोंडे मॅच आहे. यास आजची मॅच जवाहर चषक फायनल पर्यंत पोहोचलोय. खतरनाक ट्राय करू 100% भाई पोहोचलोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं संगदीप जाधव ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं गेलंय. 6 मध्ये जाऊन पोहोचणारा आजच्या चौथ्या रात्रीतला संघ कोणता ते ठरवणारी ही मॅच. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर टॅप केलाय. समोरच्या बाजूने खेळलाय संगदीप जाधव. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली राहिली होती. इथे अनिकेतच्या विरोधात 5 डॉट बॉल ज्यानं हाताळलेत त्या संगदीपची दमदार आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अनिकेत तो फलंदाजी करतोय. 6 बॉल मध्ये त्यानं फक्त एकच धाव बनवली आहे. यावेळेस मात्र अनिकेतचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय मात्र त्याच्या मस्तकावर होती दस्तक. एक नाही मित्रा दोन्ही हाताने कॅच पकडण्याच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना समोर अनिकेत. यावेळेस मात्र चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. खराब फिल्डिंग बॉल सीमारेषा पार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 डॉट बॉल आलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 2 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. 3 बॉलमध्ये 2 बनवायचे आहेत. विजयाकरता 2 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. 3 बॉलचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. 1 सिंगल करता गेले त्याने 1 सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 2 बॉलमध्ये विजयाकरता धाव बनवायची आहे. 1 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आहे नियम. त्यामुळे 1 धाव तुम्हाला इथे 2 बॉलमध्ये बनवावीच लागेल. गरज होती या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 22 बॉल 22 ची मॅच आहे जी 2 बॉल 1 मध्ये आली. 1 धावसंख्येची गरज. 9 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंड करणं आपल्याला संगदीप जाधव तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खेळ खलास. विजयी होतीये टीम एजीएस सापरोंडे. एजीएस सापरोंडे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. खूप शुभेच्छा असतील अथर्व, संगदीप, शुभम सर्व युवा खेळाडूंनी आज पुन्हा एकदा दमदार आणि दर्जेदार खेळ केला आणि या मॅच मध्ये विजय संपादित केला. विजयाच्या या युवा ब्रिगेडला या यंग युवा ब्रिगेडला लक्ष शुभेच्छा. फायनल मॅच गेली यार. ही या वर्षीची 13वी फायनल आमच्या हातातून गेली. बॉलर नव्हते. लास्टच्या बॉलला 6 बॉल 12ची मॅच हरलोय. तरी पण मस्त 3 बॉल 2ची मॅच आलेली बट हरलो. जाऊ दे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथेच संपवतोय. जवाहर चषक आमचं आम्ही फायनलला हरलोय. सापरोंडा संघ क्वालिफाय झालाय. ऑल द बेस्ट ना. चला.